होते। आई मेली तरी सुद्धा मी माझ्या डोळ्यातलं पाणी पुसून चेहऱ्यावर स्माइल आणून त्या रंगभूमीवर उभा राहिले होते। कारण म्हणतात ना, कलाकार हा कसा जरी असला तरी तो त्याच्या कलेच्या बाबतीत गद्दार नसतो। तर नमस्कार, मी तुम्हा सर्वांची आवडती लाडकी कावेरी। आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट शेअर करणार आहे तुमच्याबरोबर, जे माझ्या बरोबर घडून गेलेली आहे। कलाकार हा कसा जरी असला तरी कलाकार हा कलेच्या बाबतीत कधीच गद्दार नसतो। कारण उदाहरणार्थ माझंच आहे। माझी आई मेलेली असताना सुद्धा मी माझी कला सादर करत होते। मी त्या रंगभूमीला मान देत होते। मला हे कळलंय, मला हे माहिती आहे की माझी आई मेली तरी सुद्धा मी माझ्या डोळ्यातलं पाणी पुसून माझ्या चेहऱ्यावर स्माइल देत होते। मला आता माहिती आहे की काही लोक मला नावं ठेवतील, काही लोक म्हणतील की तू स्वतःच्या जन्मदात्या आईबद्दल असं हे सगळ्या गोष्टी शेअर करते, किंवा ते वारल्यानंतर ना सुद्धा तू हे का करते। तर मला एका कलाकाराची व्यथा मांडायची इथं, म्हणून मी हे तुम्हाला सगळं शेअर करते। तर सुरुवातीला म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते। तसं बघायला गेलं तर माझ्या आई वडिलांची परिस्थिती खूप गरीब होती। आम्ही तिघी बहिणी होतो। आई वडिलांची परिस्थिती इतकी गरीब की आम्ही 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहतो। आणि वडिलांनी कधी आईला असं म्हणजे तिसरी मुलगी झाली तर कधी असं जवळ केलं नाही। सारखं मारहाण करत होते, का तर तिसरी मुलगी झालीये वारंवार माझ्या आईवर मारहाण होत होता। तर माझी आई आम्हाला घेऊन असं कुठे जाणार, शेवटी मस्त तिला भावंड माहेर होतं तरी सुद्धा कुठे जाणार, आणि तिने असं आम्हाला नेलं माहेरी। पण माहेरी कोण कोणाचं नव्हतं। तिची भाऊजाई तर अशीच दारात उंबऱ्यामध्ये ठामपणे उभं राहिली की लेकीला घरात नाही घ्यायचं म्हणून। पण त्यावेळेस भावाने तिच्या आईने जाब नाही विचारला की का असं तू बोलते, 4 दिवसाची पाहुणी आमची लेक, पण तू असं का करते। आम्हाला लहान लहान असताना ती असं दारामध्ये घेऊन झोपली नाही का त्यांच्या। तसेच दिवस काढले बाहेरचा, त्या मुंबईचा वडापाव खाल्ला आणि त्या मुंबईचा वडापाव खाऊन खाऊन तिच्या हृदयाला होल पडलं होतं त्या तेलकटमुळे। मला हे चांगलं आठवतंय की हे नंतर न उद्भवलं, पण त्या कारणामुळे झालेलं आहे हे डॉक्टरांनी सांगितलं होतं। पण ठीक आहे, गेले ते दिवस। आणि काही दिवसानंतर ना म्हणजे माझी आई धुणं भांड्याची कामं करायची, माझे वडील टेम्पो ड्रायव्हर होते। पण काही किती वर्षानंतर ना सगळे दिवस पलटले। मी लहान लहान होतो आम्ही, मग मी माझे शाळा शिक्षण सोडलं। आम्ही म्हणजे माझी बहीण आणि मी धुणं भांड्याची कामं करत होतो, का तर आईला हातभार, आईला मदत। आईला नंतर ना सांधेवाताचा त्रास झाला, आणि सांधेवाताचा त्रास झाल्यानंतर ना आईला पण सांधेवाताचा त्रास असा झाला की ज्यावेळेस वडिलांनी भरपूर ड्रिंक केली आणि आत्याच्या घरी गेलो होतो गावाला, आणि एका आत्याच्या नवऱ्याने तो पण ड्रिंक केली आणि दोघांच्या भांडणामध्ये घराबाहेर काढलं आणि थंडीत खूप झोपलं। तर ती थंडी तिला अशी हे झाली, म्हणजे शरीरामध्ये मुरली गेली, आणि त्याच्यानंतर तिला तो झाला सांधिवात झाल्यानंतर ना आईने तो सांधिवात आणि हृदयाला असणारा होल हा एकदमच उद्भवला। मग ती माझी आई वारंवार आजारी पडत होती, म्हणजे नेहमी आजारी असायची की तिला काय होतं हे समजत नसायचं। खोकून खोकून इतका त्रास झाला की डॉक्टरांना हे कळलंच नाही हृदयाला होल आहे म्हणून। पण तरी सुद्धा ती इतकी खोकायची आणि परिस्थिती गरीब असल्यामुळे आम्ही माझ्या आईला नेहमी कॉर्पोरेशनच्या दवाखान्यात टाकलं जात असायचं, आणि तिथं उपचार चांगला केला जात असायचा। पण वारंवार तेच पेशंट येते म्हणून काहीच कारण नाहीये किंवा असा एवढा मोठा रोग नाही झालेला असं गृहीत धरलं गेलं होतं डॉक्टरांनी, आणि कॉर्पोरेशनच्या साध्या दवाखान्यात म्हणून टाकत होते। आणि नंतर ना ते सुया देत सांधिवातमध्ये मुरलं गेलं होतं। पण आम्ही तरी सुद्धा कामं करत होतो, प्रत्येकांच्या ह्याला बघत होतो की नाही का आमची आई अशा मरणाच्या दारात आहे की जिवंत आहे। आम्हाला ह्यातलं काहीच नॉलेज नव्हतं त्यावेळेस की नाही का काय होतं आईला। लहान लहान होतो, पण आई तिच्या नवऱ्यापाशीच होती, कारण तिला माहिती होतं की एवढे भांडणं झाले, तेवढं वाद झाले, तरी पण मला माझ्या नवऱ्याशिवाय कोणी नाहीये। त्यांनी मला किती मारलं, काही केलं, तरी शेवट मला तोच जाणार आहे। तो कसाही असला, बेवडा जरी असला तरी आम्हालाही हेच समजायची, काही नाही, कसाही असला तरी तो आपला बाप आहे, कसाही असला तरी तो माझा नवरा आहे। तर हे दोघांमध्ये नेहमी असं वाद जरी झाले तरी वडिलांना तिच्याबद्दल हे वाईट वाटायचंच। नंतर वडील पण खूप खचले होते की माझ्या आईला, म्हणजे ते म्हणले की माझ्या बायकोला हा असा काय त्रास होतो एक्झॅक्टली कळत नाही, सारखी आजारी पडते। नंतर ना डॉक्टरांनी सांगितलं की हृदयाला होल आहे म्हणून त्याचा खूप त्रास। नंतर ते सांधिवाताने ती खचली होती, तिचे पाय असे एवढे झाले होते। मग आम्ही
तर म्हणत होते की कलाकारला, मी आता हे कलाकार बद्दल बोलत होते की कलाकार हा असा असतो, कलाकार हा तसा असतो. मी हे उदाहरण का देते आईचं, परिस्थिती मला हे सांगायला भाग पाडावं लागली की पोटापुढं काही नसतं. मला हे सांगायचंय की खरंच काही नसतं पोटापुढे. आणि मग नंतर ना काही वर्षानंतर ना मम्मीला हा वारंवार त्रास होणारा, आजीनी थोडं म्हणली की मी मुंबईला घेऊन जाते. माझे वडील म्हणले ठीक आहे, लास्ट स्टेपला घेऊन जावा. आणि घेऊन गेल्यानंतर ना मला असं वाटतं 8-10 दिवस तिकडं असेल आणि फोन आला एक लास्ट स्टेपला की रात्रीची वेळ होती. मी मला सांगते, फोन येत होता मला वारंवार आणि माझ्या मावशीचा फोन येत होता. मावशी म्हणजे माझ्या मम्मीची सख्खी बहीण नाही, तिला सख्खी बहीण नव्हती, चुलतच होत्या. माझ्या माया मावशी म्हणून ती एक नर्स आहे हॉस्पिटलमध्ये. वारंवार कॉल येत होता की ताई तू कुठे. मग मी सांगायचे मी कामात आहे. आणि घरी माझ्या मुली आणि माझे वडील म्हणजे तिथं होते असे. आणि टिटव्या वगैरे पत्र्यावरनं वरडत होते, घाबरले होते ते सगळेजण. आणि मग त्याच्यानंतर ना असा फोन आला की कुठे. मग नंतर ना माझ्या भावाचा मला फोन येत होता की कुठे ताई तू कुठे. मी म्हणायचे अरे मी कामात आहे. मग कामात आहे म्हणल्यानंतर चाव चाव साऊंड वगैरे सगळं चालू असायचं. ऑडियन्स तिथं समोर बसलेले आहेत ऑडियन्स. आणि त्यावेळेस असं होतं की मी माझं पात्र दुसरं कुणी करणार नाही, की माझं पात्र मीच करू शकत होते. असं होतं की ऐन स्टेपला मी तिथनं निघून पण जाऊ शकत नव्हते. आमची 25 जणांची टीम होती, 20-25 जणांची, की त्याच्यातनं म्हणजे त्या घोळक्यातनं जर मी बाहेर पडले तर म्हणतात ना एखाद्या नाटकाला किंवा काही गोष्टींना आपण ती सुरुवात केलेली असते तो सगळा विस्कडा होतो. आणि तसंच झालं माझ्याबरोबर की मला कुठेतरी जाणवलं की मी पण फोनवर बोलत असताना वरनं टिटव्या जात होत्या की